नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्री इंडिया या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आपण काल एक बातमी दिली होती की भारत तेल आयात करणार होता, पण आज आलेल्या ताज्या बातमीनुसार ही तेलाची आयात रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपल्याला जे काल सोयाबीन बाजारभावामध्ये तेजी बघायला मिळाली ते आजसुद्धा बघायला मिळू शकते. आता त्याचं नेमकं कारण काय, तर पतंजली व तसेच देशातील इतर ज्या कंपन्या आहेत त्यांनी दक्षिण अमेरिकेतल्या देशांमधून तेलाची आयात केली होती व ती आयात 2 ते 3 महिन्यांमध्ये आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की चालू होणार होती. त्यामध्ये फेब्रुवारीमध्ये थोडीशी चालू होणार होती आणि नंतर एप्रिल आणि जुलैमध्ये. तर ती आयात आता भारत सरकारद्वारे रद्द करण्यात आलेली आहे. तर त्याचं कारण असं की रुपयामध्ये डॉलरच्या प्रमाणात जो रुपया खाली आलेला आहे डॉलरच्या तुलनेत, ते एक त्यातील मोठं कारण आहे. कारण की जी डील झाली होती त्याप्रमाणे आता भारताला जास्त प्रमाणात त्या तेलाचे पैसे देणं होते, त्यामुळे ती डील रद्द करण्यात आलेली आहे व त्याचा फायदा हा निश्चितच भारतातील शेतकऱ्यांना आता होणार आहे. त्यामागे एक रुपयामध्ये जे गिरावट आलेली आहे ते एक कारण, आणि दुसरं म्हणजे युरोपियन युनियनसोबत भारताचा एक करार, त्यामुळे सुद्धा दक्षिण अमेरिकेतील देशांसोबत हा जो करार होता तो रद्द केलेला आहे. पूर्णपणे भारत अर्जेंटिनामधून 1,00,000 टन आणि या दक्षिण अमेरिकेतील बाकी देशांमधून 50,000 टन असं तेल आयात करणार होता. परंतु हे रद्द झाल्यामुळे भारतातील सोयाबीनमध्ये निश्चितच आपल्याला तेजी बघायला मिळू शकते. त्यामुळे आपण विक्रीचा निर्णय थोडा थांबवला तरी चालेल. निश्चितच भाववाढ होणार आहे, थोडा वेळ लागू शकतो. आता 2 ते 3 दिवसामध्ये युरोपियन युनियनसोबत भारताचं फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आहे, त्याचीसुद्धा यावरती असर होऊ शकतो, पण जास्त प्रमाणात होणार नाही. कारण की युरोपियन युनियनमध्ये सोयाबीन हे पीक मुख्य प्रमाणात घेतल्या जात नाही. त्यामुळे भाववाढ हे होणारच आहे. आजसुद्धा आपण भावामध्ये काय बदल होतो हे बघूया. निश्चितच भाव वाढतील. त्यामुळे कृपया करून रोज व्हिडिओ बघत चला आणि अशाच बातमीकरता चॅनलला सबस्क्राईब करा.